संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 20व्या क्रमांकाचा अभंग आहे. शिकविले तुम्ही ते राहो तोवरी मज आणि हरी विवेक तो. प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण माने. तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्य ते. झालं असं की आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपण जगत असताना आपल्याला शिकवणारे लोक भरपूर असतात. सांसारिक क्षेत्रामध्ये यशस्वी कसं व्हायचं, कोणतं काम कसं करायचं हे सांगणारे लोक भरपूर असतात. असं केल्यानंतर अमुक हे काम तडीला जातं. ते काम कसं करायचं याचं ए पासून ते झेड पर्यंत ते आपल्याला त्याची प्रत्यक्ष कृती करून दाखवतात, शिकवतात. महाराजाने बी हे काम शिकवणारे त्यावेळेस भरपूर लोक असत. पण झालं असं की हे महाराज या चरणातून म्हणतात की शिकवले तुम्ही ते राहे तोवरी मज आणि हरी विवेक तो. तुम्ही जे सांगता ते मी ऐकून घेतो आणि मी आत्मसात करतो, परंतु कुठपर्यंत, जोपर्यंत माझ्यापासून माझा आनंद घन स्वरूप परमेश्वर हा ज्यावेळेस विलग असतो त्यावेळेस मी तुमचं सांगितलेलं मी माझ्या लक्षात राहतं. ज्यावेळेस माझ्यात आनंद घन स्वरूप परमेश्वर संचारतो त्यावेळेस हे माझ्यापासून शिकवलेलं माझ्या लक्षात राहत नाही. तुम्ही काय शिकवता, काय सांसारिक वस्तू कशी करायची याचं भान मला राहत नाही. ज्यावेळेस माझ्यामध्ये आनंद घन स्वरूप परमेश्वर समाविष्ट होतो त्यावेळेस मला हे आपलं शिकवलेलं ज्ञान, आपण शिकवलेली कृती कशी करायची हे मी विसरून जातो. प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण माने. कोणत्याही प्रसंगात, कसल्याही परिस्थितीत मला हा देहाची, सांसारिक वस्तूची भावना होत नाही. त्यामुळे तुम्ही जे शिकवतात या वचनाला मी मानत नाही. कारण की ज्यावेळेस देहाची भावना होईल त्याच वेळेस माणसाला सांसारिक वस्तू करावयाची इच्छा निर्माण होईल. ज्यावेळेस काहीही नसतं, परमेश्वर माणसामध्ये सातत्याने आनंदाची भावना असते, त्यावेळेस तिथं करायचं काहीही राहत नाही. तिथे तुमचं वचन जे आहे, कोणतं कार्य कसं करायचं हे संपून जातं. तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्य ते. याप्रमाणे अनंत घन स्वरूप परमेश्वर आमच्या चित्तामध्ये बसलेला आहे, समावलेला आहे. त्यामुळे आम्हाला आता दुसरं काहीही दिसत नाही. जे नित्य आहे, दिसो नेदी नित्य अनित्य ते. जे नित्य घन स्वरूप आहे ते आमच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. अनित्य वस्तूचा आम्हाला विसर पडलेला आहे. याप्रमाणे तुकाराम महाराज वेदाचा अर्थ अभंगातून लोकांना सांगत असत आणि खऱ्या आनंद प्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त करत असत.